पहिला चेंडू भिरकावलाय कोणाच्या डोक्यावर सीमा रेषाबाहेर स्टायलिश खेळाडू प्रसाद घरत्न सुरेख सुरुवात धन्यवाद तर अतिशय सुरेख फटका आणि चांगली सुरुवात करतोय प्रसाद घरात की ज्या अर्थाने स्टायलिश खेळाडू म्हणून ओळखला जातो की खूप कमी वेळात एक लवकर चांगला आदर्श घालणारा हा एक उत्कृष्ट खेळाडू जावळे गावचे आणबाण आणि शान तीन भाऊ एकमेकाच्या पायावर उभे राहत अप्रतिम खेळ करतात आपल्या जावळे गावासाठी सामना 20 मिनिटांचा असणार आहे कर्णधार नोंद घ्या एकदा का पंचांनी इशारा केला पेनल्टीचा तर कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही चेंडू आवे चेंडू स्क्वेअरच्या दिशेनं बाद मोठी विकेट गमावली जाते प्रसाद घराची धन्यवाद तर नक्कीच प्रसाद घरात एक चौकार लगावून मात्र परतलाय मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण प्रसाद घरात मात्र बाद झालाय आणि पहिला मोरा बाद झाला 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-4 अशी जावळे संघाची सुरुवात होते गोलंदाज नितेश गुरांगळे गोलंदाजीच्या मार्कवर वाटा शॉट एक मनगटी फटका इट्स अ क्लिअर मार्टे धन्यवाद तर खऱ्या अर्थाने डोक्यातली आक्रमकता आणि मनगटातली ताकद आजमावताना दिसतोय पहिल्या चेंडू पंकज घरातनं लगावलाय षटकार आणि 3 चेंडू धावा आले 10 बराचसा उशीर तर नक्कीच सावळे संघाला विनंती असणार आहे आणि जावळे संघालाही दोन्ही संघ नायकाने नोंद घ्यायची आहे जर का पंचांनी पेनल्टी घोषित केली तर ते शेवटपर्यंत राहील 3 चेंडूंचा खेळ संपला अप्रतिम सुरुवात केली जावळे संघानं एक चौकार एक षटकार धावा आले 10 प्रसादच्या मोबदल्यात सुरेख चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून लगावण्याचा प्रयत्न बसला आणि चौथ्या चेंडूवर दुसरा मोहरा बाद झाला जावळे संघाचा धन्यवाद या दरम्यान निवेदन येतोय मुरबी संघाचा संघनायक आणि नावा संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे मुरबी संघाचा संघनायक आणि नावा संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधायचा आहे हा पहिला पुकार असणाऱ्या दोन्ही संघासाठी याची नोंद घ्यायची आहे तर एक मोठा फटका लगावल्यानंतर प्रमुख 2 फलंदाज मात्र परत आहेत एक चौकार लगावला प्रसाद चेंडूवर बाद झालाय पंकजने मात्र षटकार लगावला आणि लगेचच विकेट 4 चेंडू 2 बाद 10 एक बॅलन्स क्रिकेट खेळली जाते या 2 मातबर संघाकडून जावळे कैलासवासी निलेश कडू स्मृती चषक स्मृती संघ जावळा चेंडू हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर लागण्याचा प्रयत्न स्पेशल फसला आणि मोठी विकेट परेश मात्र गमावली जाते पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 विकेट ऑन अ हॅट्रिक म्हणजे शरद खायकर साहेबांचे 2000 रुपयाची नकद राशी आता लागली आहे बघायचे मिळवतोय काही हॅट्रिक नितेश कुरांगळे जसा सामना नजदीक येईल
देण्याची दानत असावी लागते. ती दानत दाखवते आणखीन 500 रुपये, 2500 रुपये हॅट्रिक साठी ऑनर हॅट्रिक नितेश कुरंगळे. चेंडू हवेत 2500 रुपयाचा रोख इनाम मिळत आहे. जबरदस्त हॅट्रिक आणि पैशाची खैरात या मैदानावरती शरद खाडके यांच्याकडून. धन्यवाद. खऱ्या अर्थानं एटीएम खुला केलाय आणि एटीएम मध्ये पिनकोड टाकायचं 3 विकेटचा किंवा 3 षटकारांचा आणि नितेश कुरंगलेनं मात्र हा परफेक्ट पिनकोड टाकलाय आणि 2 दिवसाची मजुरी सोडवली आहे. तब्बल 2500 रुपयाचं इनाम या पहिल्या षटकामध्ये मिळवलंय नितेश कुरंगले. आदरणीय शरद खाडके साहेबांकडून खऱ्या अर्थानं मच्छिंद्र सर पैसा सगळ्यांकडे असतो पण देण्याची दानत असावी लागते आणि ती दानत दाखवली आहे शरद खाडके साहेबांनी आणि अशा प्रकारे सावळा संघानं मात्र या मोक्याच्या क्षणी नितेश कुरंगलेने कमावले तब्बल 2500 रुपये. आणि मगाशी नावाचा खेळाडू होता की ज्याने कमावले 500. आतापर्यंत 3000 रुपये इथे मोजलेत. खऱ्या अर्थानं देण्याची दानत दाखवली आहे शरद खाडके साहेबांनी. आज बँक बंद असून सुद्धा एवढा पैसा राहिलाय. जर खुलं असेल तर नक्कीच हॅट्रिक साठी 10,000 रुपये शेवटपर्यंत जातील असं मला वाटतंय. ब्लॉकहोल मध्ये फेकलेला चेंडू हरेश शिमाळीचा ऑनच्या दिशेने फटकावलाय. शॉर्ट काउकाच्या दिशेने गेला 1 धावेसाठी आणि आपला निव्वळ एंड बदलला. प्रमोद कडून आणि संघाची धावसंख्या 4 बाद 11 वरती 1.1 चेंडूचा खेळाच्या समाप्तीनंतर 7 चेंडू आणि धावा जमल्यात 11. 4 बाद 11. हरेश वाटा डिलिव्हरी अतिशय सुरेख डिचून मारा. ऑफ स्ट्रोकवर पडलेला चेंडू थोडासा गिरकी घेतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. विनायक कडू ऑन स्ट्राईक तर गोलंदाजीच्या बोल्यावर मोहन हिराजी खाडकर यांकडून गोलंदाजी करताना हरेश शिमाळी. फुटा चेंडू रिवर्सचा यशस्वी प्रयत्न. चेंडू जातो फर्स्ट लिफ्ट डोक्यावरून खणखणीत चौकार. नक्कीच आमचे मित्र की जे सावलेला सपोर्ट करतायत मॅन फ्रॉम बोर्ले सचिन पाटील इथे उपस्थित आहेत. नक्कीच आपले स्वागत आहे सचिन. तर कुठून सामना पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक आलेत बघा. उंचावर मारण्याचा प्रयत्न स्पेशल यशस्वी आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता 4 चेंडूमध्ये धावा आले 5 आणि संघाची धावसंख्या दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना 4 बाद 15 वरती. याच मैदानावरती मच्छिंद्र पाटील साहेब 57 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय निव्वळ 2.2 षटकामध्ये वाकडी संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टिचून मारा कशाला म्हणायचं. अप्रतिम गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. नाव्हा संघाचा संघनायक आणि मुरबी संघाचा संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेक यायचं आहे. यशस्वी प्रयत्न रिवर्सचा 2 रिवर्सचे प्रयत्न सफल. धन्यवाद डीजे. तर ज्या धावा येत नव्हत्या प्रवाह थांबला होता, फ्लो कमी झाला होता, परंतु 2 रिवर्सचे फटके आणि 2 रिवर्सच्या फटक्याला सावळे संघाला विनंती आहे 2 धावांची पेनल्टी आल्यावर कोणीही आम्ही ऐकून घेणार नाहीये. प्रत्येक षटकात गणित घेतली जाणारी टीम मीटिंग. म्हणून मच्छिंद्र पाटील मी नेहमी सांगतो की रिकामा वेळेत जास्त घाम गाळला तर युद्धाच्या वेळी कमी रक्त सांडावं लागतं. म्हणून आपण प्रॅक्टिस तिथेच करा. धावसंख्या जाऊन ठेपली आहे तब्बल 4 बाद 21. या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार आणि रिवर्सचे 2 यशस्वी प्रयत्न. विनायक कडू या फलंदाजाचं 30 षटक घेऊन येतोय. रसायनीचे आन बान शान
आणि सावळ्याचा होतकरू खेळाडू किरण पवार. पहिला चेंडू खोलवर टाकलेला टप्पा प्रमोद खेळाडूला मात्र नीटसा समजला नाहीये. चेंडू विसावलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 4 बाद 21 धावसंख्या स्थिर. 2.1 चेंडू समाप्तीनंतर फुलटॉस चेंडू, परंतु चेंडू पडलाय लेगस्टिकच्या बहात बाहेर. पंच मात्र निलेश चालके सांगतायत, मुख्य पंच किंवा स्वैर चेंडू. पंचांची कामगिरी निलेश चालके मॅन फ्रॉम कल्याण तर जयंत पाटील मॅन फ्रॉम ठाणे अतिशय दक्ष कामगिरी करताना. तर नक्कीच आपण पाहतोय स्कोरच्या भूमिकेत रुपेश गरात, भूषण कारकर, मयूर कुंभार आणि आमचा अनिश आणि स्कोर अपडेट करतायत. पेंट्या घरात एक महान व्यक्तिमत्व मॅन फ्रॉम जांभूळपाडा. ज्याप्रमाणे पिच कुरेटर अरुण ठाकरे, नानोशी, समीर मळवी, सुरेख कामगिरी आणि हा चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव. सँडी जो डीजे आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतायत आणि आपल्यापर्यंत प्रत्येक धूनवर आपल्याला नाचायला लावणारा सँडी डीजे वळवली. प्रोप्रायटर संदीप पाटील आणि ऑपरेटर सर्वांना मॅड करणारा हा मिस्टर मॅडी. अतिशय दक्ष कामगिरी. इंडिया क्रिकेटच्या माध्यमातून ही पूर्ण श्रृंखला लाईव्ह टेलिकास्ट केली जाते की वैभव बेटा साहेब या इंडिया क्रिकेटचे ओनर आहेत आणि अशा प्रकारे आणखी एक मोहराबाद. मुरबी संघाचा संघनायक आणि नावा संघाच्या संघनायकाला हा दुसरा पुकार असणार आहे की आपण नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. मुरबी संघाचा संघनायक आणि नावा संघाच्या संघनायकाला हा दुसरा पुकार आहे. नावा संघाचा संघनायक आलाय तरी ओंकार पाटीलच्या संघाला रोशन, महेश दळवी, विकी पाटील, मुकेश ठाकूर असे मात्रभर एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू असलेला संघ मुरबी यांच्या संघनायकाला विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. ओंकार पाटील खऱ्या अर्थानं मुरबीचे आणबान शान. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. अतिशय सुरेख आणि दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते किरण पवार याच्याकडून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न आणि हा रिव्हर्स प्रत्येक वेळेला यशस्वी ठरलाय विनायक कडूचा. कसे लागू दे दावा मात्र आलेत लेखबाईच्या रूपानं खणखणीत चौकार. हेड या टेल हेड मिस्टर ओमकार पाटील. नाणेफेकीचा कौल मात्र लागलाय मुरबी संघाच्या बाजूनं. अंतिम चेंडू एक अप्रतिम गोलंदाजी केली आहे किरण पवारनं आणि हा रिव्हर्सचा प्रयत्न आता मात्र बसलाय पण रिव्हर्सला धावा जवळपास जमवल्या 14 आणि आपली कामगिरी चोख बजावत परतलाय विनायक कडू. संख्या 26. धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मीटिंग. धाव संख्या 26. अप्रतिम खेळी केली. 3 रिव्हर्सचे यशस्वी प्रयत्न विनायक कडू याचे यशस्वी ठरले. त्याच्यात 2 चौकार एक षटकार आला पण हा प्रयत्न मात्र फसला आणि अशा प्रकारे विनायक कडू त्रिफळात हिट झाला. 6 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. रोहित केदारी गोलंदाजीच्या मार्कवर असणार आहे. मोहन हिराजी गायकर यांकडून खारकर यांकडून गोलंदाजी करताना रोहित केदारी तर ऑन स्ट्राईक असणार आहे. राहुल घरत तर नॉन स्ट्राईकरला उभा आहे संदेश मात्रे. धाव संख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर
5-26 सुरू करायचे सामना लगेचच पूर्वार्धामधील अंतिम 6 चेंडू गोलंदाजीच्या मार्कवर रोहित केदारी तर ऑन स्ट्राइक असणार आहे राहुल खरात डावखुरा फलंदाज चेंडू हवेत 6वा फलंदाज बाद धन्यवाद 7-26 अशी धावसंख्या उभारली आतापर्यंत निलेश स्पोर्ट्स जावळे संघानं स्पंदन सावळे संघाच्या विरोधात खेळताना सुरेख फटका फ्लॅट फटका लगावलाय पण अप्रतिम झेल पुन्हा एकदा हा जुना जाणता अनुभव आपली ताकद आजमावताय सचिन कुरांगळे पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक पैसा कंटिन्यू पैसा एटीएम खुला पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक रोहित केदारी 2,500 रुपये 2.5 बोललो 2.5 तर 2.5 रुपयाचं पुन्हा एकदा इनाम हॅट्रिक साठी मिळणार आहे ते म्हणजे रोहित केदारीला टाळ्या वाजवायच्या मित्रांनो की पैसे कोणाकडे असतात देण्याची दानत असावी लागते आणि खऱ्या अर्थानं ते दानत दाखवत आहेत शरद खारकर 2.5 रुपये आपल्या एटीएम मध्ये पुन्हा परत जात आहेत कारण शेवटचा पिनकोड चुकला आणि अशा प्रकारे पैसे मात्र बाहेर येऊ शकत नाहीयेत पण निर्धाव चेंडूची सांगता होते 3 चेंडू मध्ये संख्या 27 जावळे संघाची फुलटॉस चेंडूचा कर्पूस समाचार सीमा रेषा गाठतोय सुरेख फटका होता एक्स्ट्रा कवच्या डोक्यावरून सॉरी कवकाच्या डोक्यावरून खणखणीत चौकार तणखेत अतिशय सुरेख गोलंदाजी झाली होती पण या चेंडूला मात्र गॅप शोधली आणि खणखणीत चौकारासाठी लगावला वाटा शॉट अप्रतिम कडक फटका या रजनी मधला उत्कृष्ट दर्जाचा हाफ स्वीप लगावला सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी धाव संख्या 37 की खऱ्या अर्थानं जावळ्या संघानं काळी का होईना पण संसार केलाय कारण 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर पुढच्या चेंडू षटकार चौकार लगावत प्रत्येक षटकामध्ये पाहिलाय फक्त किरण पवारचं चांगलं षटक आलं होतं आणि येणाऱ्या प्रत्येक षटकामध्ये बरेच चेंडू डॉट खेळून सुद्धा एक षटकार एक चौकार लगावत 10ची सरासरी राखण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी ठरलाय हा प्रसाद घरतचा जावळा संघ हा मात्र स्लोवर चेंडू पुरता चकला सामन्याचा पूर्वार्ध संपतोय धाव संख्या जमलेत 37 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 38 धावांची गरज 24 चेंडू आणि 38 धावांची गरज काय घडतंय काय बिघडतंय आपल्या समोर मांडील खऱ्या अर्थानं क्रिकेटच्या रेकॉर्डची चालती बोलते इंटरनेट म्हणजेच मच्छिंद्र पाटील मॅन फ्रॉम रोहिंदन
सामना पहा सर्वांचा महत्त्वाचा सामना असणार आहे. सावळे संघाने सलामीची जोड लगेच पाठवायची आहे. तुम्ही एवढं तर लक्षात ठेवा की तुमच्यासाठी कॉम्प्रोमाइज आम्ही केली आहे. सलामी लगेच पाठवायचे आहेत आणि प्रेक्षकांना मनपूर्वक विनंती आहे की आपण मैदान सोडायचं आहे प्लीज. प्रेक्षकांना विनंती कुठे जाऊ नका, काही झालं नाही. आयोजकांना विनंती आपण तिथे पोहोचा, घटनास्थळी पोहोचा आपण आणि कठोर कारवाई करा. प्रेक्षक जर काही हल्लागोला करत असेल तर प्रेक्षकांना विनंती, मित्रांनो स्पर्धा तुमच्यासाठी, तुमच्यावरती आम्ही खूप प्रेम करतोय आणि त्या प्रेमापोटी आम्ही इथपर्यंत आलोय. तर विनंती करतो माझ्या प्रेमापोटी की आपण मैदानाच्या बाहेरचा काही झालं नाहीये आणि आपण सामन्याला सुरुवात करा. तर आपण क्रिकेट पाहण्यासाठी आलो. क्रिकेट आपल्या रक्तात आहे आणि क्रिकेटची पंढरी तुम्हाला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला सुद्धा मिळते आणि क्रिकेटचा महासागर तुम्हाला पाहायला मिळतोय. तर विनंती करतोय पंचाने की आपण सामना सुरू करा आणि आयोजकांना विनंती आपण घटनास्थळी पोहोचा आणि प्रेक्षकांना आपण लगेच बाहेर काढा. खूप मोठी स्पर्धा तुम्ही पाहता. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय निलेशजी खारकर, दीपक खारकर, विजय खारकर आणि आमचे सर्वांचे लाडके माजी सरपंच सन्माननीय MD खारकर यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतात. विभागामध्ये सर्वात मोठी आणि सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि याची दुसरी रजनी ती केवळ 4 रजनीमध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एवढी भव्य दिवस स्पर्धा, अतिशय चांगलं देखणे आयोजन, वेल प्लॅन टुर्नामेंट, वेल प्लॅन आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात मोठा पोल सुद्धा तुम्हाला आज पाहायला मिळतोय आणि पुढचा सामना सर्वात मोठा असणार तो प्रेरणात मुरबी वर्सेस नाभा या 2 बलाढ्य संघात तुम्हाला पाहायला मिळेल. नाणेपैकी जिंकले ओमकार पाटील प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर फलंदाजांसाठी आमंत्रित केले ते नाभा संघाला. पुढचा सामना 5 षटकांचा असणार आहे, याची आपण नोंद घ्या. तर पहिल्या सत्रातील सर्व सामने संपूर्ण 5 षटकांचे राहतील आणि नंतरचा मात्र सामना 4 षटकांचे राहतील, याची आपण नोंद घ्या. काल या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये वाकडी संघ आपलं पदार्पण थाटामाटात केले त्या संघानं आज मात्र या बी पोल मध्ये म्हणजे सर्वात चांगला संघ आपण पाहतोय रायगडातील दमदार संघ आणि कसदार संघ आपण स्पर्धेमध्ये पाहतोय. तर या संघांमधून आज कोणते एक संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय याची आपण वाट पाहूया. प्रेक्षकांना विनंती आपण मैदानाच्या बाहेरच्या मित्रांनो, खूप मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेला कोणते गालबट नकोय. तर स्पर्धा फक्त तुमच्यासाठी, ओनली फॉर यू आणि फक्त तुमच्यासाठी स्पर्धा आहे. आयोजकांचं काही हेतू नाही या स्पर्धेमध्ये, तर फक्त स्पर्धा तुमच्यासाठी आहे. तुमचं सहकार्य फार मोठं महत्वाचं आहे, कारण तुमची शक्ती ही आमचं बळ मी म्हणेन. आणि तर विनंती करू प्रेक्षकांना की आपण मैदानाच्या बाहेर जा आणि सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. अतिशय मोठी भव्य दिवस स्पर्धा मला पाहायला मिळेल. दुसऱ्या पहिला खेळ सुरू झाल्यानंतर एकूण 38 धाबांवरती जावल्या संघानं एकूण 37 धाबा ठोकल्या आहेत आणि 38 धाबाची गरज ते सामना जिंकण्यासाठी. ज्या सावळ्या संघानं मागच्या सामन्यामध्ये भिंगारी संघाला करावे संघाला पराभूत केलं होतं आणि जावळा संघानं भिंगारी संघाला पराभूत केलं होतं. अशा 2 संघांमध्ये आपण आता मात्र आतडीची लढत पाहतो. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळूचा भरणा असलेला हा दोन्ही संघ आपण पाहतो. त्यामुळे सामना कसा होईल याची मध्ये प्रेक्षकांना उत्कंठा लागली. तर विनंती करतोय की दोन्ही सर्व प्रेक्षकांना आयोजकांचा मनापासून आभार की आपण लगेच हा मॅटर सॉल्व्ह केलाय. आपण व्यासपीठावर स्थान पण उभा आणि विनंती करतोय मी प्रेक्षकांना की आपण मैदानाच्या बाहेर जेणेकरून सामन्याला विलंब होणार नाहीये. अतिशय चांगले प्रेक्षक, अतिशय चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून स्पर्धेकडे पाहतोय आणि आमचे सर्वांचे लाडके प्रेक्षक त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि विनंती करते की आपण सामना सुरू करा. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय निलेश खारकर, दीपक खारकर, विजय खारकर आणि आमचे MD खारकर स्पर्धेचे शिल्पकार, आमचे आधारस्तंभ आणि आमचे प्रेरणास्थान, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. तो बोलूया आपण सामना करा. स्पर्धेचा अजून एक मोठा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारी षटक 4 अंक मात्र 38 धावांची थरार तिकीटचा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांचा श्वास होता सामना पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती आपण बाहेर निघा. आयोजक तुम्हाला प्रेमापोटी तुम्हाला सूचना करतात, त्या सूचनाचे आपण पालन करा मित्रांनो. तर आयोजक जेवढे चांगले आहेत तेवढे कठोर सुद्धा लक्षात घ्या. कारण जे लोक नाईट टुर्नामेंटचं आयोजन करतात ती लोक पॉवरफुल असतात, लक्षात घ्या. हे आम्हाला वेगळं सांगायला लावू नका तुम्ही. त्याला विनंती करू तुम्ही मैदानाच्या बाहेर व्हा. सामना आपण सुरू करा. स्टार्ट मॅच, सामना सुरू करा आपण. कारण प्रेक्षकांना उत्कंठ लागली शिकायला पोहोचले. 2 संघांमध्ये 2 मातब्बर संघांना तुम्हाला खूप मोठा सामना पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना जिंकण्यासाठी मात्र गरजे 38 धावांची आमचे शरद खारकर मंचावरती आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. ज्यांना आपलं ATM खुलं केलंय. कारण हॅट्रिक साठी 2000 रुपये, विकेट हॅट्रिक असो किंवा षटकारांच्या हॅट्रिक असेल, प्रेक्षकांसाठी मात्र आयोजकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, त्यांचं सुद्धा स्वागत करतोय आणि बोलतोय सामना करा. जिल्ह्याचं 38 धावांची गरज. समस्या फलंदाज प्रमोद कडू, गोलंदाज सज्ज होते आणि किरण पवार, हरीश वाली मात्र ही सलामीची मोठी जोडी रायगडातील मैदानी पाहायला मिळते.
पहिला चेंडू शार्पी चेंडू मोठा फटका हुक केला फटकेला चेंडू मात्र सीमा परीक्षेला ती विकेट दॅट्स अ मॅटेड दॅट्स अ 6 किरण पवार दुनियातील सर्वात मोठं नाव या रायगडातील आपण म्हणतो या फलंदाजानं अंबरनाथच्या स्पर्धेमध्ये 124 धावा टोकून मॅन ऑफ द सिरीजची बाईट पटकावली होती. सरपंच चषक बोरीच्या अंबरनाथची स्पर्धा होती तोचा फलंदाज आपण पाहतो किरण पवार. त्याचबरोबर रत्नादीप मात्र साहेब उलवानोटचे युवा नेते यांच्याकडून 2000 रुपयाची नकद राशी. बेटी पुस्तक वन्स अगेन व्हॉट अ टायमिंग सीमा पलीकडे अजून एक षटका डिझी थांबायचं आपण. एकूण 2 षटकासाठी तुम्हाला आले ते आता जर एक षटकार लागला तर किरण पवारला आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शरद करावकर यांच्या शरद खारकर यांच्याकडे तुम्हाला रोख रक्कम 2000 रुपये पारितोषिक देण्यात येईल. बघायचं हॅट्रिक षटकांसाठी तुम्हाला 2000 पारितोषिक देण्यात येईल. खरं पाहता हॅट्रिक फक्त विकेटचे असते मात्र आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण त्याचा उल्लेख करत असतो. आज चुकीचा उल्लेख असतो म्हणजे तुमच्या वयासाठी हॅट्रिक फक्त विकेटचे असते मात्र षटकारांची हॅट्रिकसाठी तुम्हाला लगातार 3 षटकांसाठी तुम्हाला रोख रक्कम 2000. मागच्या सामन्यामध्ये हा वाघ शांत होता आता मात्र ठाणे वाघ वेगाने झेप घेतोय. बघायचं किरण पवार हॅट्रिक प्राप्त करते की नाही आणि 2000 पारितोषिक पटकावतोय नाहीये. याली मध्ये गोल्या सज्ज होतोय प्रमोद कडू याली मध्ये पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्लीन बॉल फलंदाज बाद सांगून गेले तुका पैशाचा नाद करू नका आणि पैशाच्या नादामध्ये मात्र किरण पवार आपली विकेट गमावतोय. खूप मोठा धक्का यामध्ये सावलीचा चालू झाला आणि खूप मोठे यश मात्र प्रमोद कडूला. DJ Jamit. या फलंदाजाला मागच्या सामन्यामध्ये धाबाचा वानवा पेळतो फला मात्र बाद झाला. किरण पवार खूप मोठा फलंदाज आहे मात्र किरण पवार एक गोष्ट निश्चित विसरलाय तर जर तुम्ही मोठे फटके मारत असाल तर गोलंदाज कमबॅक करण्याचा 100% प्रयत्न करत असतो आणि 100% कमिटमेंट देतोय तो गोलंदाज मात्र प्रमोद करू मोठा फलंदाज झालाय. एका वाघाने एका वाघाची शिकार केली आणि एक वाघ मात्र बाहेर झालाय. आता नवीन फलंदाज पाचा करतोय तो फलंदाज हरीश माली त्याला साथ देईल. तो नवीन फलंदाज भंडांचा अत्यंत घातक फलंदाज मध्ये देतो तो प्रफुल्ल केदारे. खूप मोठं नाव क्रिकेटच्या दुनियामधला यष्टा वाकले प्रमोद कडूला ज्या प्रमोद कडूला चोख प्रत्युत्तर दिलं होतं 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले होते त्याच प्रमोद कडूला सडोतर उत्तर दिलंय आणि किरण पवारला मात्र बाद केलेत. यश मिळवणे गोलंदाजाचं आता मात्र जबाबदारी प्रफुल्ल केदारे आणि मात्र हरीश मालीच्या खांद्यावरती. बघायचं सामना कसा रंगतोय 38 धाबांची गरज सामना मात्र थरार तुम्हाला पाहायला मिळेल. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय. 37 धाबा टोकलेत पहिल्या सत्रामध्ये जावले सगळं आणि गेली ती मात्र 38 धाबांची. अजून एक मोठा फटका What a steaming stroke that's going to log on. That's once again my date. 7 धाबा. जरी किरण पवार बाद झाले तरी आमच्यामध्ये क्षमता आहे. किरण पवारचा आम्हाला काही फरक पडत नाहीये याचं उत्तर दिलं फरक प्रफुल्ल केदारेनं आणि प्रफुल्लला मात्र षटकार खाते सुरुवात केली. जी सुरुवात केली होती याली मात्र किरण पवार त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याचं अनुकरण केलंय आणि डीजे मास्टरला गाणं वाजवलंय की आजीला छोडूंगा तुझे. निश्चित सावला संघ सोडणार का या जावले संघाला की जावला संघ बदला गेला. सावले संघाचा धाबा देते मात्र 18 धाबा. जबरदस्त धाबांचं बियाणं रोवलं होतं किरण पवारनं त्याचं मात्र संगोपन केलंय या फलंदाजानं आणि प्रफुल्ल केदारे सुद्धा आपला परिचय देतोय. अत्यंत घातक फलंदाज आता मात्र आपला परिचय देतोय आणि लगातार 3 षटकार आपण पाहतोय. या षटकामध्ये प्रमोद कडूला मात्र जबरदस्त मार पडतोय पहिल्या षटकाच्या अखेरीस. जबरदस्त गोलंदाजी फलंदाज फ्रंट फुटला होता ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न चेंडू बॅटमध्ये संपर्क होत नाहीये. फलंदाज पुन्हा एकदा ऑनसाइडला घेण्याचा प्रयत्न करत होता याला मात्र प्रयत्न हाणून पडलाय आणि तब्बल 18 धाबा पहिल्या षटकाच्या अखेरीस पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू गोलंदाज सज्ज होतो प्रमोद कडू कमबॅक करतोय आणि आपण किती चांगलं कमबॅक करू शकतोय याचं उत्तम उदाहरण दाखवूया प्रमोद कडू. शेवटचा चेंडू स्ट्राईकला मात्र प्रफुल्ल केदारे. हा चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू ऑफसाइड करून करतो बॅकफुटला जाऊन मात्र फलंदाज रूम देतोय स्वतःला आणि सिंगलच्या माध्यमातून मात्र षटक समाप्त होतं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखल होती. 19 धाबा पाहायला मिळतात आणि प्रफुल्ल केदारे आपल्या खात्यामध्ये स्ट्राईक येतोय. जरी किरण पवार बाद झाला तरी आमच्यावरती कोणतं दडपण नाहीये हे दाखवून दिलंय फलंदाजानं आणि गेले षटकार मारला फलंदाजानं. समीकरण बदलतोय वेळ बदल काल बदलतोय. 38 धाबाची गरज असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धाबा येतात. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि फक्त 19 धाबांची गरज. आदरणीय आशिष काळे साहेब यांच्याकडून या श्रृंखलेसाठी तब्बल 5000 रुपयाची नकद राशी आली आहे
आम्ही त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. आदरणीय आशिष काळे साहेब, आपला आशीर्वाद असाच आमच्या पाठी राहू द्या हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर 19 धावा आपण करतोय पहिल्या षटकाच्या मध्ये 6 चेंडूमध्ये P1 मध्ये किती धावा उभारायच्या हा लक्ष होतं आणि केवळ पवारने केलेली सुरुवात आणि त्याला दिलेलं संगोपन अतिशय चांगलं सहकार्य लाभतं. ते फलंदाज प्रफुल्ल केदारीचं 19 धावा आपण देतात. उर्वरित समीकरण परिवर्तन होतं. येणारे 18 चेंडू 19 धावांची गरज. जावला संघ किती हा सामना रोखणार आणि सावलेश्वर यावेळी मात्र स्पंदन 11 सावला संघ हा सामना किती आपल्या ताब्यामध्ये घेणार, किती सामना रंगेल याची मात्र आता उत्कंठा शिकायला पोहोचते. दमदार सुरुवात पाहायला मिळते. धाबांचं बियाणं पेरलंय आणि पहिल्या षटकाच्या आखरी तब्बल 19 धावांची झुंजार केली पाहायला मिळते. उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. गोलंदाज सचिव होते. गोलंदाज पंकज करत मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. कारण मागच्या सामन्यात पंकजनं 2 षटकामध्ये 12 धावा देत 4 गडी बाद केले होते गोलंदाजानं आणि दमदार फलंदाजी केली होती गोलंदाजानं. तोचा प्रमोद करणारे सज्ज होते. बघायचं कशी गोलंदाजी करतोय आता मात्र पंकज खरात. दफा दाबाला ते 19 फलंदाज टाकेनला प्रफुल्ल केदारी आतापर्यंत 7 धावांचं योगदान फलंदाज मात्र दमदार पंच करायला टॅप केल्या चेंडूला मात्र पंचाकडे अपील मागितलं. पंचाला सांगितलंय की चेंडू ऑप्टमच्या बाहेर आहे आणि पंचाला सांगितलं लेग डिपॉट. जेव्हा जेव्हा लेग डिपॉटचा अपील होते पंच 3 गोष्टीकडे लक्ष केंद्रित करतात. पहिल्या चेंडूची लेन, त्यानंतर चेंडूची लाईन, त्यानंतर चेंडूचा हाईट फॅक्टर या 3 गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करतात पंच. आणि पंचाने सांगितलं इट इज अ नॉट आउट, इज अ नॉट आउट आणि सिंगलला मात्र धावसंख्येला आखारी देतो 20 या धावसंख्येवरती. कौतुक कर मी पंकजचं खूप चांगलं कमबॅक केलं. पंकजला मागच्या 4 चेंडूमध्ये एकही षटकार एकही चौकार नाहीये. मात्र पहिल्या 5 चेंडूमध्ये आपण 3 षटकार पाहिल्यात. ही सुरुवात होती सावला संघाची फ्लाइट डिले पॅरस संस्कृत विकेट. अजून एक मोठा फटका, अजून एक षटकार पाहायला मिळतोय. मास्टर तिन्ही फलंदाजांना सुरुवात बघा. तिन्ही फलंदाजांना षटकाराने केले. किरण पवारने सुरुवात षटकाराने केले आणि फलंदाज हरेश मालीने षटकाराला सुरुवात केली आणि प्रफुल्ल केदारी सुद्धा षटकाराला सुरुवात केली. किती मोठी फलंदाजी आहे संघाकडे. गोलामध्ये दिशा फरकवते. धावसंख्येला मात्र वेगानं करतोय. एकूण धावसंख्या पाहायला मिळते 27 धावा. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. 38 धावाची गरज आहे. सामना मात्र खुला गेलाय. याला स्पंदन 11 सावले संघानं आणि जिंकण्यासाठी फक्त आता गरज आहे ती मात्र 11 धावांची. सामना लवकर संपेल की काय आणि सामना 2 षटकांमध्ये डिमोड केला जाईल याचं मात्र उत्तर मिळेल तुम्हाला येणाऱ्या काही चेंडूमध्ये. चेंडू ऑफसाईडला गेल्याचा प्रयत्नामध्ये गोलंदाज मात्र बीट करतोय. गोलंदाज खूप चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते ती गोलंदाज पंकजची. पंकजचा जर एका चेंडूचा अपवाद बघायला पहिल्या याच्या अगोदरचा तो मात्र त्यानं फुल लेन डिलिव्हरी केला होता आणि त्याला मोठा फटका दाखवला होता. हरेश माने षटकार सुरुवात केली होती. एकूण धावसंख्या धाबा 12च्या वेगाने पाहायला मिळतात. रात्रीचे पीक 11 वाजून 40 मिनिटं होतात. मात्र धाबाचं खूप जास्त पाहायला मिळतो. तो फलंदाज सावलेच्या माध्यमातून खूप ताकद लावतोय संघ. जावला संघ या फलंदाज रोखण्यासाठी मात्र रोखेल का अपश्रीमान झालाय मजा होती. शॉर्ट ऑफ लाईन घेऊन गोलंदाजी चेंज ऑफ पेस स्ट्रॉंग अपील केलं. दुसऱ्यांदा अपील पंचावती दर्पण केलाय. पंचाने सांगितलं वन्स अगेन इज नॉट आउट. बघा एका षटकामध्ये 2दा अपील केल्या संघानं. बघा आंतरराष्ट्रीय सामन्याचा नियम तुम्हाला सांगतोय. एका षटकामध्ये तुम्ही फक्त एकदा स्ट्रॉंग अपील करू शकता. जर तुम्ही एका षटकामध्ये दुसऱ्यांदा स्ट्रॉंग अपील केलं आणि पंचाने तुम्ही यावेळी मात्र जास्त प्रेशराईज केलं तर तुम्हाला पॅनलाइज केले जाते. तुमच्या मानधनामध्ये कपात केले जाते. इंटरनॅशनल क्रिकेटचा हा नियम आहे. मात्र आपल्या टेनिसमध्ये असं कोणतं बंधन नाहीये. तुम्ही 6 चेंडूमध्ये 7 वेळेला किती तुम्ही स्ट्रॉंग अपील करू शकता पंचांवरती. लेफ्टवरती विकेट. शॉर्ट पिच चेंडू मोठा फटकाच करत विकेट. चेंडू मागे निघून येतोय सरम्याच्या आणि पाहता चेंडू सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळतोय. सामना मात्र स्पंदन 11 चालूच्या चावला संघ आपल्या बाजूला घेतोय आणि सामन्यामध्ये काय राहिलंय षटक सामने दुसरं. एकूण धावा पहिल्या षटकामध्ये 19 आल्यात आणि या षटकामध्ये एकूण धावसंख्या आपण पाहत होती 31 धावा पाहतोय. 38 धावांची गरज आहे आणि पाहता 31 धावा धापाल करते. समीकरण बदलते 12 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. बीज आहे
जुदाई चित्रपटातील चित्रपट गाणं आपण ऐकलं जातं. जुदाई कोणाच्या या स्पर्धेतनं कोणता संघ निरोप घेणाऱ्या स्पर्धेत निर्णय मात्र आता होऊन बसला. येणारे 12 चेंडू आणि 7 धावांची गरज. 2 षटकामध्ये सामना खुला गेला. किरण पवार जरी बाद झाला तरी मात्र सावला संघामध्ये किती ताकद आहे याचा परिचय दिला प्रफुल्ल केदारीनं आणि त्याला साथ दिली ती मात्र फलंदाज संघनायक हरेश मालीनं. धावसंख्येला वेगानं आकारायला आहे आणि पहिल्या षटकात 19 धावा आल्यात, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. समीकडे बदलते वेळ बदलते. 12 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. शार्पी चेंडू मोठा फटका. सामना खुला झालाय आणि सामना मात्र बरोबरी झालाय. टॉसच्या आधारावरती सुद्धा सामना जिंकलाय. फक्त आता गरज एका धावेची. 13 चेंडू मध्ये 38 धावा टोकल्यात या संघानं आणि स्पंदन सावला संघाची किती ताकद आहे या स्पर्धेमध्ये याचं मात्र त्याने उत्तम उदाहरण दाखवलं. 13 चेंडू मध्ये 38 धावा टोकल्यात आणि या स्पर्धेमध्ये जावला संघ मात्र स्पर्धेत बाहेर जाईल यातील मात्र शंका नाही. आता एका धाब्याची गरज. नाणेफेकीच्या आधारे सामना जिंकला सुद्धा सामन्यात फक्त औपचारिकता राहिली. कोणी विचार केला होता की सामना एवढा लवकर संपेल आणि कोणी विचार केला होता की सामना एकतर्फी होईल. कोणी विचार केला नव्हता. मात्र 13 चेंडूमध्ये 38 धावा टोकून सामना आपल्या जवळ घेतला. स्पंदन 11 सावले संघानं किरण पवारनं केली दमदार सुरुवात आणि सुरुवात मध्ये कायम ठेवली. सातत्य कायम ठेवले फलंदाजानं आणि सामना जिंकलाय. फक्त 14 चेंडूमध्ये सामना खुला गेलाय आणि जावला संघाला स्पर्धेत बाहेर जावं लागेल शंका नाहीये. मात्र आम्ही आभार व्यक्त करतो जावला संघाचं आम्हाला केलेल्या सहकार्याबद्दल. मॅन ऑफ द मॅच मार्क दिला तो नितीश कुरुंगले आणि ज्याला रोख रक्कम 3,500 आहे हॅट्रिक साठी आणि 2,525 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच मार्क दिला तो नितीश कुरुंगले. या सामन्याचा सामनावीर गातोय की ज्याने 4 विकेट मिळवले तो आतिश कुरंगळे आणि शरद खाके यांच्याकडून तब्बल 2,500 रुपयाचा इनाम मिळत आहे. तर विनंती करतो आतिश कुरंगलेला की यायचं आहे. आतिश नितीश कुरंगलेला विनंती करतो की आपण मंचावर येऊन लगेचच सामनावीर किताब घ्यायचा आहे.